अतिशय मोहक रूप असलेला कृष्ण, कृष्णाचे हसणे, कृष्णाचे बोलणे, कृष्णाचे बघणे, कृष्णाचे चालणे, म्हणतात कृष्णाचं नेत्र सावळं रूप इतकं मोहक होतं की मित्र तर काय, शत्रू देखील त्याला थांबून बघत, त्याचं बोलणं ऐकत। जरासंध नावाचा एक राजा होता, तो होता कंसाचा सासरा। कंसाचा वध झाल्यानंतर जरासंधाने वारंवार मथुरेवर आक्रमण केलं, वारंवार कृष्णावर पराभव करण्याचा प्रयत्न केला, परंतु दरवेळेला कृष्णच त्याचा पराभव करायचा आणि हा परत यायचा। एक दिवस मात्र तो काल्यवन नावाचा मित्राला पकडतो आणि म्हणतो की हे बघ, यावेळेला आपल्याला कृष्णाचा पराभव करायचाच आहे, काही होऊन जाऊ दे। काल्यवन म्हणतो ठीक आहे, बिलकुल काही हरकत नाही, पण मी त्या एवढ्या मोठ्या रणांगणामध्ये, एवढ्या मोठ्या युद्ध क्षेत्रामध्ये कृष्णाला ओळखेल कसा? होता तर तो शत्रू जरासंध, पण त्यांनी फार सुरेख सांगितलं की अरे त्या रणांगणामध्ये सगळ्यात सुंदर जो हसत असेल ना, तो म्हणजे कृष्ण। ते हे काय म्हणाला, काल्यवन म्हणाले हे काय सुंदर, तो कोणी हसू शकतो, कोणालाही सुंदर हसता येतं। तर त्यावर पुन्हा जरासंध एक सांगतो की अरे सर्वसाधारण चांगली परिस्थिती असेल तर कुणीही हसेल, पण जेव्हा पूर्ण मथुरा भयभीत झालेली आहे, युद्धाचं वातावरण आहे, अशा याच्यात पण खुश होऊन जर कोणी सुंदरपणे हसू शकेल तो म्हणजे श्रीकृष्ण। तसा श्रीकृष्णाचं सुंदर असं रूप घेऊन येत आहे पंखुडी रेदाडे, एक बाल गीत कलाकार। गीत आहे ओ कान्हा सब।